हाय नमस्कार, कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? तर 8 दिवसापासून माझा व्हिडिओ आलाच नाही. तुम्हाला सांगितलं होतं मी की माझा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून. तर आता मला कमरेत गॅप पडलेली आहे माझ्या. तर डॉक्टरने सांगितलं की तुम्ही आराम वगैरे जास्त करा आणि जास्त आराम केल्यानेच तुमच्या म्हणजे गॅप जे आहे ते भरण्यात येईल. तरी 1 महिन्याची वेळ दिली आहे डॉक्टरने आणि त्याच्यानंतरही दुखणं तर चालूच राहील म्हणे. तर माझी मुलगी आता कपडे धुतले मुलीने आणि नंतर घर वगैरे तिनेच आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं माझ्या गार्डनची व्ह्यू दाखवते. तर बघा, मी खूप दिवस झाले गार्डन वगैरे तुम्हाला दाखवलेलंच नाही आहे. आणि झाडं वगैरे किती छान झालेली आहे, चिमण्या पहा किती छान बसल्या मस्त. आणि माझ्या मुलीनेच पूर्ण कामं केले, रांगोळी वगैरे हे ते. आणि हे गोकर्णीचं हे बघा वेल, रोज याला 5-6 फुलं लागते. इतकं छान गेलं, फक्त मी बी टाकलं होतं त्याच्यापासून रोपटं तयार झालं. आणि गुलाबाला पण छान कळ्या आलेल्या आहे. आणि कसं ऊन वारा पाऊस सगळं व्यवस्थित असलं ना इकडे तर कसे झाडं छान फुलतात, कळ्या येतात मस्त. या गुलाबाला पण पिवळ्या कलरचं छान झाड लागले, हे फूल लागलं, फूल लागलेलं आहे. आणि ते गावरानी गुलाब आहे त्याला पण 3 रेड कलरचे फुलं लागलेले आहे. आणि झालं मग माझं. आणि मी कपडे वगैरे तिने धुतले होते. आता दुपारचीच वेळ आहे आणि मी थोडा व्हिडिओ शूट केला कारण दिवसभर थोडा माझ्या कमरेने होतच नाही. बेल्ट लावला पण तोही मला असा टाईट होते पूर्ण. तर मी कधी लावते, कधी लावतच नाही बेल्ट. तर चला म्हटलं उभ्याने आता मग होते तर मग कपड्याच्याच घड्या करून घ्याव. मग कपड्याच्या घड्या वगैरे करून घेतल्या. मग वाजले 5. त्याच्यानंतर आता मी करत आहे हे भांडे वगैरे होते टोपल्यात उभ्याने, तेच लावून घेते म्हटलं. आणि चाय वगैरे थोडासा मांडून घेते. आणि भांडे वगैरे लावून घेतले मग. आणि थोडासा चहा बनवला. चहा बनवल्यानंतर मग आम्ही दोघींनी चाय वगैरे घेतला थोडा भांडे लावल्यानंतर. आणि तिला कसं थोडंसं तरी मदत होते म्हणून. आता ती कसं ड्युटी करते त्याच्यामुळं थोडंसं म्हणजे असं वाटते काय तिकडे कामं इकडे कामं असं, म्हणून मग आपल्यालाच कदर येते. आणि डोळ्याने कामं दिसल्यानंतर बाईला कसं दुखो की काही हो रिकामं चांगलंच नाही वाटत. थोडा झाडू वगैरे मारून घेतला मी. आणि झाडू मारल्यानंतर म्हटलं मग स्वयंपाक वगैरे दिवे वगैरे तिनेच लावले, आरती पण करायची होती. मग चला म्हटलं आता स्वयंपाक करून घ्यावं. तर मग ती म्हणते मी पेंटिंग करते, तू स्वयंपाक करून घे. तिला पेंटिंगची एवढी आवड आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीची आवड आहे. पण कसं आहे वेळ नाही राहत, वेळ नसल्यामुळं ती काही करू नाही शकत. मग आता डेकोरेशनसाठी थोडंसं कलर वगैरे हे ते आणलाच होता तिने. तर ती म्हणे थांब म्हणे, मी आता मोबाईल ठेवायचं स्टँड आहे ते असं छोटंसं, तर त्याच्यावरती पेंटिंग करते. बघा त्या झाकणावर पण तिने केली. तिला करायचं खूप काही होतं पण वेळ नाही ना, त्याच्यामुळं तरी मग ते ट्राय करत असते कशावर. ही बघा किती सुंदर पेंटिंग केली आहे स्टँडवर तिने. आणि मी म्हटलं मग दाखव म्हटलं तिला व्हिडिओमध्ये. तर ती नाही म्हणे, पण मी म्हटलं दाखव, काही नाही होत. तर मग करत आहे आता स्वयंपाकाची तयारी. कुकर वगैरे डाळ भाजीचा लावून घेतला मी. आणि कुकर लावल्यानंतर मग चिरचार वगैरे करत आहे भाजीसाठी. आणि थोडंसं पुरण होतं माझ्याकडे, तर त्याच्या पुरणपोळ्या पण करायच्या होत्या. तर मी म्हटलं चला आता हिच्यासाठी, हिला पुरण खूप आवडते, तर म्हटलं हिच्यासाठी 2-3 पोळ्या करून घेते. तर आणि जास्त वेळपर्यंत कसं उभंही नाही राहू शकत. मग कमरेला थोडं बेल्ट लावला ना तर थोडं कसं म्हणजे बरं वाटते, कारण तिथे गॅप आली आहे ना, तर त्या गॅपला बेल्टमुळं थोडं चांगलं वाटते. बघा तो कुकरच उचलेपर्यंत मला नाही का अशी कळ लागते, म्हणजे कुकर तेवढा उचलू नाही शकत तर बाकी कामं काय करणार आहे. तर एकाएकीच झालं हे सगळं ॲक्सिडेंटमुळं. आणि मला कसं पहिलेही मार होता ना त्याच्यामुळं जास्त म्हणजे जाणवत आहे, कारण त्याच पहिलेच्याच टाकेला माझ्या पुन्हा लागलेला आहे. तर टाके पण सुजलेले आहे आणि पाठीमध्ये पण गॅप आली आहे. तर त्याच्यामुळं माझं अजून दुखणं म्हणजे डबल झालं. आणि कमरेवरच सगळे कामं राहते ना, वाकणं हे ते आपण कमरेवरच करतो. जर वाकलं ना तर माझं कंबर तर एवढी दुखते भयानक, असं उभ्यानं तरी एवढी नाही दुखणार. तरी पण मग म्हटलं थोडंसं हातपाय तर हलवावंच लागते. रिकामं झोपलं आपल्याला कसं चांगलं नाही वाटत. त्याच्यामुळं मग मी कामं म्हणजे करतच राहते, जे हातात आले ते असे जे माझ्याकडून होईल तेवढे तरी कामं करते, कारण मला रिकामं कधी चांगलं नाही वाटत. म्हणून मग मी म्हटलं स्वयंपाक वगैरे करून घ्यावं.
आणि नंतर मग करते आरती वगैरे। तर ते मुलगी बिचारी किती करणार आहे, तिकडेही करणं इकडेही करणं, कदरही येते, पण देवानं अशी वेळ माझ्यावर आणून टाकलेली आहे मी सांगू शकत नाही ना। आता हे माझं पहिल्यांदाच नाही आहे, हे दुसऱ्यांदा आहे। तर माझ्या मागं म्हणजे 2-3 वर्षापासून हेच लागलं आहे, दुखणंच आहे माझं सगळं। आणि आई आली होती तर 2-3च दिवस राहिली, 2-3 दिवसानंतर मग ती म्हणे मी जाते म्हणे आता, कारण तिच्या मागे कामं वगैरे राहते ना, आणि ती पण किती राहणार आहे। गणपती बसते तेव्हाच तर तिने पुष्कळ म्हणजे करून दिलं, गणपती बसेपर्यंत थांबली ते, कारण कामं वगैरे करायचे होते, साफसफाई करायची होती। तर दोघी मिळून माझ्या मुलीने आणि आईने साफसफाई केली आणि मग तेवढाच आधार झाला। नाही तर मला तर असं वाटतं की गणपती नाही मांडावं, अशी माझ्यावर वेळ येऊन गेलेली होती। आणि बघा 3 पोळेचं पुरण होतं तर तिला पोळ्या टाकून दिल्या आणि डाळ भाजी केली आणि भात वगैरे केला, पोळ्या टाकून झाल्या होत्या, पूर्ण स्वयंपाक झाला माझा। आणि आता नैवेद्य पाणी वगैरे नाही, काल एकादशी होती तर मग साबुदाणा वगैरे काहीच नाही केला मी, असं पेढाच ठेवला आणि मग केली आरती। तर बघा मुली वगैरे किती छान आरती, आणि त्यांना पूर्ण आरती येते, कारण गजानन महाराजाची आरती असते ना खाली, त्याच्यामुळं। तर चला इथेच करते मी व्हिडिओची एंड। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि मला सपोर्ट करा। तर भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।